हा घोडा थकला म्हणून महाराजांनी लोहगावला बांधून ठेवला. निष्ठा सांगतो तुम्हाला, घोड्याची काय निष्ठा होती आणि उद्धार कसा झाला. महाराज दुसरा घोडा घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघाले वारी करता. घोड्याला वाटायला लागलं आपली वारी पडते की काय, आणि श्यामकर्णानं दोर तोडला आणि वारी करता निघाला महाराज, दर कोस दर मजल करत करत. महाराज पुढच्या मुक्कामावरती तर घोडा पाठीमागच्या मुक्कामावरती. दशमीच्या दिवशी महाराज पंढरपूरमध्ये गेले आणि चंद्रभागामध्ये वाळवंटात निघाली होते स्नान करता. 50 मंडळी महाराजांच्या सोबत असायची. खाली वाळवंटात जात असताना मग समोर पुलावरून घोडा येताना दिसला आणि महाराजांच्या मुखातून उद्गार निघाले, अरे वारकरी आला की रे आपला. त्या घोड्यानं महाराजांना प्रदक्षिणा घातली आणि पवित्र अशा वाळवंटात महाराजांच्या चरणावर स्वतःचा देह समर्पित केला. त्या घोड्याची समाधी वाळवंटात आहे. आजही नवसाला पावते ती घोडं, ठाकूरबुवाचा घोडा. हे बाकीचे व्यवहारातले घोडे काय करतात मला माहिती नाही, काय खातात, पण ठाकूरबुवाचं घोडं आजही पेढे खाते.